जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट व्हावी म्हणून आज 3 दिवस झालं पंढरपूरमध्ये आमदार रोहित दादा पवार यांचं आमरण उपोषण चाललंय. पण सरकारला अद्यापही त्यांच्याकडे डोकावून सुद्धा बघायला वेळ नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दिवस असलं उन्हाळ्याचं असताना कडक कडक एवढं ऊन असताना माणसाला तास 2 तास जरी नाही पाणी पिलं ना तर जीवाची अशी घालमेल होते. पण ह्या सरकारनं त्यांच्याकडे डोकावून सुद्धा बघितलं नाही. म्हणजे हे सरकार जी शेतकऱ्यांसाठी लढायला लागलंय, जी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलंय, त्याला ही सरकार मारू घालायला लागलंय. 3-3 दिवस जर त्या रोहित दादाच्या पोटात पाणी नाही, अन्न नाही आणि ही सरकार त्यांच्याकडे बघायला सुद्धा तयार नाही, तर असल्या सरकारचा मी जाहीर निषेध करते. ज्या वेळेस ही सरकार सत्तेत नव्हतं त्यावेळेस ही सरकार म्हणलं होतं, फडणवीस साहेब मान्य करा, तुम्ही म्हणला होता का नाही शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा. मग आता काय झालं? तुम्ही सत्तेत आहे ना, करा की 7-12 कोरा. आता काय तटलंय तुमचं? कशात गुतलंय? पैसे सुटत नाही तर शेतकऱ्यांसाठी. फडणवीस साहेब, माझा शेतकरी वाचला तर देश वाचल, आणि देश वाचला तर तुम्ही आम्ही वाचू, एवढं विसरू नका. आणि मला एक सांगायचं आहे, माझ्या ह्या शेतकऱ्याला न्याय कोण देणार आहे का नाही माहित नाही. ह्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू साहेबांनी सुद्धा आंदोलन केलं, पण माहित नाही शेतकऱ्यांसाठी केलं का त्यांच्या आमदारकी पदासाठी केलं. मग ही शेतकऱ्यांचं आंदोलन ह्या बच्चू कडू साहेबांनी अर्ध्यावरच का थांबवलं? मोठा प्रश्न पडलाय मला. माहित नाही ह्या शेतकऱ्याला न्याय भेटेल का नाही, आणि ह्या शेतकऱ्याचा वाली कोण होईल का नाही माहित नाही. आज ही रोहित दादा पवार 3 दिवस झालं बिगर अन्नाचं बिगर पाण्याचं शेतकऱ्यासाठी लढत असताना, त्यांचं आमरण उपोषण चालू असताना काही भिकार चोट अवलादी त्यांच्यावर चिखलफेक करतात की म्हणतात रोहित दादा नोटंकी करते आणि स्टंटबाजी करते. अरे भाड्यानो, भिकार चोटानो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही करता ती उपोषण, तुम्ही करता ते आंदोलन, आणि रोहित दादा करतात ती नोटंकी, आणि रोहित दादा करतात ती स्टंटबाजी. अरे तुम्हाला शरम कशी वाटत नाही रे भिकार चोटानो? एवढं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या पंढरपूर मध्ये आणि रोहित दादांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण करायला तयार राहा आणि येऊन बसा. 10-15 दिवस काय, 1 महिनाभर बसा रे, मग तुम्हाला कळल नोटंकी आहे का स्टंटबाजी आहे. फक्त मीडियावर येऊन बुमलो नका की तुम्ही म्हणता कॅमेरा लावा आणि 15 दिवस महिनाभर रोहित दादाला आमरण उपोषण करू द्या. शरम नाही का रे वाटत तुमच्या जीवाला? आज जर ही शेतकऱ्यांसाठी लढणारा योद्धा आज शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलाय आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एक आमदार जर उपोषणाला बसलाय आणि त्यांच्यावर जर तुम्ही अशी चिखलफेक करत असला तर आम्ही तुम्हाला अशी तशी सुट्टी देणार नाही, कळालं का? आणि माझी फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा विनंती, फडणवीस साहेब, तुमची ही लाडकी बहीण आणि एका शेतकऱ्याच्या लेकीचा तुम्हाला प्रश्न आहे. ज्या वेळेस तुम्ही सत्तेत नव्हता त्यावेळेस तुमचा शब्द होता, शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा. मग आता तुम्ही सत्तेत आहात, आम्हाला दुसरं काही माहिती नाही, पण तुम्ही 7-12 कोरा केला पाहिजे. बस एवढंच तुमच्याकडून अपेक्षा आहे.